नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर महेंद्र जावरे, फाउंडर सीईओ डॉक्टर एडुकान एज्युकेशनल कन्सल्टन्सी। आज आपण आलो आहोत अलमाटी, कझाकिस्तानमधील जे कॅपिटल आहे, कझाकिस्तानची जी राजधानी आहे, तिथील अलमाटी नावाच्या शहरामध्ये असणाऱ्या अल फराबी नावाच्या युनिव्हर्सिटी समोर आपण मागे जी बघू शकता ही अल फराबी युनिव्हर्सिटी आहे। अल फराबी युनिव्हर्सिटी ही अतिशय जुनी असणारी आणि एक नावाजलेली युनिव्हर्सिटी आहे कझाकिस्तानमध्ये। ही युनिव्हर्सिटी 1934 साली स्थापन झालेली युनिव्हर्सिटी असून हिचा क्यूएस रँकिंग 150च्या अबव आहे। नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळालेला आहे। ही युनिव्हर्सिटी अतिशय मोठ्या कॅम्पसमध्ये इथे आहे। आपण माझ्या मागे पाहू शकता, ही जवळजवळ 350 ते 400 एकरमध्ये वेगवेगळ्या फॅसिलिटीज असणारी आणि वेगवेगळ्या फॅकल्टी असणारी युनिव्हर्सिटी आहे। ही इंटरनॅशनल मेडिकल फॅकल्टीची बिल्डिंग आहे, जे ही इंग्लिश मीडियम मध्ये जे मुलं MBBS चे शिक्षण घेण्यासाठी इथे येत आहेत त्यांच्यासाठीची असणारी ही मेन बिल्डिंग आहे। आता आपण आहोत युनिव्हर्सिटीच्या कॅम्पस मध्ये असणाऱ्या एका कॅफेमध्ये। जसं की आपण पाहू शकतो, मधल्या वेळामध्ये क्लासेसला ऑफ असेल किंवा रिसेस असतील, त्या वेळात आपल्याला काही खाण्याची इच्छा झाली, कॉफी वगैरे काही घ्यायची इच्छा झाली तर आपण इथे पाहू शकतो बऱ्याचशा गोष्टी इथे अवेलेबल आहेत। आपल्याला व्हेज आणि नॉन व्हेज असणारे जे ब्रेकफास्टचे वगैरे आयटम आहेत हे इथे सगळे अवेलेबल आहेत। ह्या ज्या वेगवेगळ्या एकसारख्या दिसणाऱ्या 3 बिल्डिंग आहेत, ह्या वेगवेगळ्या फॅकल्टीच्या बिल्डिंग आहेत। ह्या सगळ्या बिल्डिंग मध्ये वेगवेगळे क्लासेस आणि प्रॅक्टिकल्स हे चालतात। आपण ज्या बिल्डिंग समोर उभे आहोत, ही बिल्डिंग आहे फॅकल्टी ऑफ केमिस्ट्रीची। केमिस्ट्रीचे क्लासेस किंवा केमिस्ट्रीच्या ज्या प्रॅक्टिकल्स आहेत त्या इथे होत आहेत। याच्यानंतर पलीकडे एक आणखी बिल्डिंग आहे, ती बायोकेमिस्ट्रीची आहे। आता आपण उभे आहोत अल फराबी कझाक
नॅशनल मेडिकल लायब्ररी समोर. मित्रांनो, ह्या लायब्ररीमध्ये 1 करोडच्या आसपास पुस्तकं आणि वेगवेगळे मॅगझिन्स इथे उपलब्ध आहेत. ही लायब्ररी इतकी मोठी आहे, एका वेळेस 11,000 लोक एका वेळेस इथे बसून स्टडी करू शकतात. इथे जगभरातील वेगवेगळे मॅगझिन्स, जगभरातील वेगवेगळे शोध निबंध या आपण सध्या आलो आहोत. ह्या लायब्ररीमध्ये काय ज्या गोष्टी आहेत त्या आपण सध्या आता पाहणार आहोत. ह्या लायब्ररीच्या एंट्रन्सलाच परत एकदा अल-फराबी, जे की कझाकिस्तान मधील मोठे सायंटिस्ट होऊन गेले, त्यांचा इथे एक स्टॅच्यू आहे, पुतळा आहे. म्हणजे हे लोक त्यांच्या पूर्वजांबद्दल, ज्यांनी त्यांना ज्ञानाचं भांडार उघड केलं, अशा लोकांबद्दल किती कृतज्ञता व्यक्त करतात हे आपल्याला यातून दिसून येते. लायब्ररीमध्ये एक जे थिएटर आहे छोटस, इथे युनिव्हर्सिटीचे सर्व व्हिडिओज, फोटो आणि अलमाटी मधील सर्व इथे आपण पाहू शकतो. युनिव्हर्सिटी जी डिजिटल स्वरूपात आहे ती कशी आहे इथे कंटिन्यूअस चालू असतं. इथून वरती जाणारा रस्ता आहे, हा लायब्ररीकडे जाणारा रस्ता आहे. पण आता सध्या युनिव्हर्सिटीला सुट्ट्या असल्या कारणानं हा बंद आहे. त्याच्यामुळं आपण वरती ऍक्च्युअल लायब्ररीमध्ये जाऊ शकत नाहीये. आता आपण जे आपल्या पाठीमागे हे डॉक्युमेंट्स घेऊन उभे असणारे मुलं पाहत आहोत, हे मुलं आहेत अल-फराबी कझाक नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीच्या वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये या नवीन वर्षाचे एनरोलमेंटसाठी, नवीन वर्षाच्या प्रवेशासाठी त्यांच्या डॉक्युमेंट्स सहित उभे असणारे स्थानिक जे मुलं आहेत, हे सगळे जे इथे आलेले आहेत. सगळी प्रोसेस जी आहे डॉक्युमेंटची ती सध्या आता इथून होत आहे. आता आपण सध्या आहोत अल-फराबी कझाक नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीच्या मेन कॅम्पस मध्ये. आपण पाठीमागे पाहू शकता स्मार्ट युनिव्हर्सिटी. वर्ल्ड मधील सर्वात स्मार्ट युनिव्हर्सिटीचा दर्जा अल-फराबी कझाक नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीला का मिळाला आहे हे आपण युनिव्हर्सिटीचा कॅम्पस पाहून आपल्या लगेच लक्षात येत आहे. आपल्याकडे तुम्ही पाहू शकता की आपण रशिया, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, इव्हन जॉर्जिया आल्सो, या सगळ्या देशांमध्ये आपण आतापर्यंत जाऊन आलो आहोत. बहुतांशी सर्वच युनिव्हर्सिटींना आपण भेट दिलेली आहे. पण इतका मोठा आणि इतका स्मार्ट असणारा कॅम्पस अजून तरी मला कुठेही दिसलेला नाही. मित्रांनो, आता आपण अल-फराबी कझाक नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीचा हा जो नंबर 1चा कॅम्पस आहे, फर्स्ट कॅम्पस, याची व्हिजिट पूर्ण केलेली आहे. अल-फराबी कझाक नॅशनल युनिव्हर्सिटीचे असे आणखी 2, 3, 4 कॅम्पस आहेत. वेगवेगळे हॉस्पिटल्स आहेत. वेगवेगळ्या हॉस्पिटल्स मध्ये मुलांचे क्लिनिकल रोटेशन्स लागतात. काही क्लासेस वेगवेगळ्या हॉस्पिटल्स मध्ये होत आहेत. अलमाटी शहरातील जेवढेही सगळे मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत गव्हर्नमेंटचे, त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला अल-फराबी कझाक नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी अफिलिएटेड असल्या कारणाने मुलांसाठी पेशंटची संख्या भरपूर मिळते. वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट त्यांना वेगवेगळ्या हॉस्पिटल्स मध्ये मिळतात आणि वेगवेगळे क्लासेस वेगवेगळ्या हॉस्पिटल्स मध्ये लागतात. पण
आपला हा अल्फाराबी कझाक युनिव्हर्सिटीचा पहिल्या कॅम्पसचा व्हिडिओ इथे संपवत आहोत। लवकरच भेटूयात अल्फाराबीच्या वेगवेगळ्या कॅम्पसमध्ये, जेथे क्लासेस, हॉस्पिटलमध्ये क्लासेस लागतात, क्लिनिकल रोटेशन्स लागतात, अशा ठिकाणी जाऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूयात। थँक्यू।